खंडाळा शहरातील कचऱ्याच्या समस्येबाबत विरोधी गटनेते योगेश गाढवे आक्रमक झालेले असून नगरपंचायत प्रशासनातर्फे योग्य ती कारवाई केली जात नसल्याने गटनेते योगेश गाढवे व नगरसेवक संदीप जाधव यांनी आज खंडाळा नगरपंचायतीत कचरा ओतला। यावेळी खंडाळा शहरातील अनेक समस्यांबाबत विविध आरोप करण्यात आलेले आहेत। आपल्या सोबत आता खंडाळा नगरपंचायतचे गटनेते योगेश गाढवे व विरोधी पक्षातील नगरसेवक संदीप जाधव आहेत। या दोघांच्या वतीने आता खंडाळा नगरपंचायतीच्या मध्ये कचरा ओतण्यात आलेला आहे। तर सर, कशाबद्दल कचरा ओतला? नाही बोलायचं, तुम्ही कचरा का ओतण्यात आला? ओतायला यायचं कारण तुम्ही आमच्यामध्ये येऊ नका साहेब, तुमचं काय ते नंतर बोलू आपण। तुम्ही अर्ज तरी दिला पाहिजे ना। नाही अर्ज देत, कटाळू अर्ज देऊन तुम्हाला जे अर्ज दिले त्याची पहिली उत्तरं द्या। त्याचं तुम्ही फक्त सांगता की हे भेटत नाही ते भेटत नाही, काही देत नाही तुम्ही। इथं फक्त तुम्ही सगळी खुर्च्या गरम करायची कामं करताय, बाकी काय नाही। तुम्ही सांगू नका, तुम्ही या गोष्टी सांगू नका मला। बघा, ह्याचं कारण असं आहे की आजकाल म्हणजे खंडाळा शहरातली कचऱ्याची व्यवस्था अतिशय दुरावस्था झालेली आहे। तुम्ही जर कचरा डेपो बघितला तर भरून वाहतोय, कंत्राटदाराचे नुसते बिलं सबमिट केलेत, हे उत्तर देतात की त्याचे पैसे दिले नाहीत, पण त्याची बिलं कशी काय ऍक्सेप्ट केली जातात? बिलं ऍक्सेप्ट केली म्हणजे आज ना उद्या सरकारला त्याचं पैसे देणं आलं। तुम्ही आज नाही दिली, उद्या नाही दिली, परवा नाही दिली, तरी कधी ना कधी त्यांनी कोर्टात खेचल्यानंतर काय होईना पण तुम्हाला त्याचे पैसे द्यावे लागणार आहेत। आणि हा फक्त वेळ काढूपणा करून जसं काय फक्त हे सगळं सायलेंट करायचं, नंतर त्याचं बिल एक कट्टा काढायचं, हा प्लॅनिंग चाललेला आहे। ह्याला जे मिळते बिल, ह्याच्या बिलापैकी हा 25% सुद्धा हा कंत्राटदार काम करत नाहीये। पूर्णपणे शासनाची झालेली आहे, माणसाची पण झालेली आहे आणि सर्वांचीच फसवणूक ह्या कॉन्ट्रॅक्टरनं झाली। त्या कॉन्ट्रॅक्टरचं कॉन्ट्रॅक्ट संपलं असताना सुद्धा संगनमताने कोणाच्या आशीर्वादाने याचं कॉन्ट्रॅक्ट चालू आहे। आचारसंहितेचं कारण दिलेलं, आचारसंहितेच्या अगोदर 2 महिने याचं कॉन्ट्रॅक्ट संपलं असताना सुद्धा नवीन कॉन्ट्रॅक्टरची नियुक्ती का झाली नाही, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आमचा आहे। आणि जे ह्याचं बिल दिलं नाहीये, ह्यांनी जे बिल दिले ह्याच्याप्रमाणे ह्यांनी काम केलेलं आहे का नाही ह्याची शहानिशा सुद्धा झालेली नाहीये। जे 2 वर्षापूर्वी कचऱ्याची आवाज होती त्याच्यापेक्षा 10 पटीनं कचरा आता वाढलेला आहे। तिथं राहणाऱ्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे पूर्णपणे। त्या आरोग्य धोक्यात आल्यामुळं तिथं ते जो कचऱ्यातनं पाणी मुरलं जाणार आहे आता पावसाळ्यामध्ये, ते गावच्या पाण्याच्या विहिरीच्या पर्क्युलेशन झोनमध्ये येत असल्यामुळं नागरिकांना दूषित पाणी पिऊ लागलं आणि तिथून पुढं ह्याचे आजार वाढणार आहेत। ह्याच्याबरोबर सुद्धा ना मच्छरांची फवारणी झाली ना काय झाली। आत्ताच्या घडीला खंडाळ्यामध्ये 100 ते 125 डेंग्यूचे पेशंट सापडलेले आहेत, त्यावर सुद्धा यांनी काहीही ऍक्शन घेतलेली नाहीये। हे फक्त सांगतात तिथं झाले कचरा, तर ह्यांच्याकडे ह्या गोष्टी सुद्धा कुठे ट्रॅक ठेवला जात नाही की नक्की होतंय काय। साधारणपणे किती वर्षापासून कचरा उचलला गेलेला नाहीये? डम्पिंग यार्डमध्ये कासलेला कचरा कमीत कमी 2 वर्षापासून तसाच पडलेला आहे। आता यापुढे जर नगरपंचायत प्रशासनाने या कचरा उचलण्याबाबत काय कारवाई नाही केली तर आपलं पुढील काय असणार आहे धोरण? पुढील आता कलेक्टर ऑफिसवर कचरा नेऊन टाकला जाणार आहे। जर आता हापची जात इथं घेतली जात नाही तर ह्याच्यानंतर आम्हाला एकच ऑप्शन राहतात, कलेक्टर साहेब आम्हाला काय न्याय देतात ते बघूयात आपण। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। सांगून जर समजत नाही तर हे करायचं। 50 वेळा झालं, परवा दिवशी दाखवलंय म्हणजे परवा दिवशी बसतो काय ट्रॅक्टर आला मेन रोडला, बाकीचं जाऊ दे गल्ल्या मुळ्यांचं तर सोडूनच घ्या, मेन रोडला आला नाही ट्रॅक्टर।